MSF भरती 2025 महाराष्ट्रातर्फे 25,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आले। जे मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये वेटिंगला राहिले होते, जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज या ठिकाणी गेला की MSF साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे आणि 29 डिसेंबर पर्यंत त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं। आणि याच्या अगोदर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 20,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आलं होतं आणि 20,000 नंतर जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी 25,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी MSF मध्ये बोलावण्यात आलं। जे पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंग होते त्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे। आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो जास्त विद्यार्थी या ठिकाणी जे MSF जॉईन या ठिकाणी करत नाही आहे आणि जागा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो खाली राहत आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर MSF ची भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। MSF भरतीमध्ये पात्रता काय लागते, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा काय लागते, निवड प्रक्रिया काय आहे, पेपर यामध्ये नसते MSF भरतीमध्ये, जे साधी MSF ची जी भरती निघत असते त्यामध्ये, ठीक आहे। तर भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर 25,000 विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं MSF मध्ये। जे मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये वेटिंगला होते, जे विद्यार्थी काय मार्काने वेटिंगला होते, थोड्या मार्काने त्यांचं सिलेक्शन झालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर डायरेक्ट या ठिकाणी SMS गेला। तुम्ही बघू शकता, आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपणास महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कंत्राटी भरतीसाठी नोंदणी व निकष पडताळणी करिता ऑनलाईन फॉर्म या लिंक वरती उपलब्ध करून दिलेला आहे। सदर फॉर्म दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरण्यात यावा। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक बंद करण्यात येईल। ज्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे अशाच उमेदवारांना महामंडळ सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी व निकष पडताळणी करिता बोलावण्यात येईल। याची नोंद घ्यावी असे सविस्तर माहिती महामंडळाच्या https://mahasecurity.in रिक्रुटमेंट या वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर हा काही मेसेज आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मागच्या वर्षी पोलीस भरतीला वेटिंगला होते तर त्या विद्यार्थ्यांना हा मेसेज या ठिकाणी गेलेला आहे। आणि त्याचबरोबर त्या 25,000 जागासाठी एक पत्रक सुद्धा आलं होतं। 24 डिसेंबरला ते पत्रक आलं होतं की पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रिया 2026 उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सूचना। आपण पोलीस शिपाई भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवार असल्याने आपण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी निकष पडताळणीसाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर संदेश देण्यात आलेला असून त्यामध्ये वेबसाईट ही लिंक ओपन करून दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरण्याबाबत सूचना केल्या आहे। सदर लिंक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापर्यंत बंद करण्यात येणार आहे। सदर दिवसापर्यंत महामंडळाच्या वेबसाईटवर असलेल्या यादीतील उमेदवार हे ऑनलाईन फॉर्म भरतील आणि त्या उमेदवारांनाच भरती नोंदणी व निकष पडताळणी करिता 10 जानेवारी 2025 मध्ये पाचारण करण्यात येणार आहे। एक लक्षात ठेवा। तर हे काही या ठिकाणी जे दिलेलं आहे एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे खाली डॉक्युमेंट या ठिकाणी दिले की कोणकोणते डॉक्युमेंट लागते, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर या ठिकाणी जे पॅन कार्ड झालं, अधिवास प्रमाणपत्र झालं, ठीक आहे। पोलीस भरती सन 2022-23 मध्ये मैदानी व लेखी परीक्षेत हजर राहिल्याबाबतचे प्रवेश पत्रक सोबत आणणे अनिवार्य आहे। तर हे काही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याच्या अगोदर पत्रक आलं होतं, ज्या 25,000 विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालं भरतीमध्ये मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो वेटिंगला होते, फक्त अशाच विद्यार्थ्यांना जे MSF मध्ये या ठिकाणी बोलावण्यात आलं, एक लक्षात ठेवा। आता भरपूर विद्यार्थ्यांची एक कमेंट होती की सर MSF मध्ये आम्ही या ठिकाणी कसं लागायचं, MSF कसं आम्ही या ठिकाणी जॉईन करावा, MSF कधी या ठिकाणी निघणार, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि समोर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी तारीख सांगणार आहे की समोर सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे MSF ची भरती कधी निघणार आहे। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला तुमच्याजवळ सुवर्ण संधी या ठिकाणी पोलीस भरती 15,000 जागांसाठी ही आहे, जे विद्यार्थी मित्रांनो चालू आता ग्राउंड होणार आहे पोलीस भरतीचं, ठीक आहे। तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरला असेल पोलीस भरतीमध्ये 15,000 जागांसाठी जे पोलीस भरती निघाली आहे, तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जरी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल
त्या ठिकाणी जर तुम्ही वेटिंगला जर राहिले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जे पुढच्या वर्षी या ठिकाणी MSF मध्ये बोलावण्यात येणार आहे. एक लक्षात ठेवा, हे सुवर्ण संधी तुमच्याजवळ आहे सध्याच्या कंडिशनला ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी. कारण की आता काय होतं, याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो MSFची भरती निघायची, पण आता काय केलं त्यांनी की जे पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगला राहिले अशाच विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात येत आहे. आता तुम्हीच पहा, नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो 45,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आला. एक लक्षात ठेवा, स्टार्टिंगला याच्या अगोदर आताच नुकताच जर आपण पाहिलं 20,000 याच्या अगोदर या ठिकाणी मागच्या महिन्यात बोलावले होते विद्यार्थी, आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो 25,000 विद्यार्थी MSF मध्ये बोलावण्यात आले जे पोलीस भरतीला वेटिंगला होते ते विद्यार्थी. तर आपल्याजवळ एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय, 2-3 ठिकाणी फॉर्म भरलाय, तुम्ही SRPFचा भरलाय, शिपाईचा भरलाय, त्याचबरोबर कारागृहाचा सुद्धा भरलाय, तुम्ही चालकचा सुद्धा भरला आहे. तर यापैकी जे विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही वेटिंगला राहाल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो MSF मध्ये बोलावण्यात येणार आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो. आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर भरती कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा, भरती निघण्याची दाट शक्यता आहे MSFची, कारण की याच्या अगोदर MSFची भरती निघत जात आहे. पण सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं 2022ला लास्ट MSFची भरती झाली होती, तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो 2026 लागत आला आहे, अजून MSFची भरती निघाली नाही. एक लक्षात ठेवा, आणि समोर MSFची भरती निघण्याचे दाट चान्सेस आहे. मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, आता जे विद्यार्थी मित्रांनो 25,000 विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगला होते 25,000 विद्यार्थी त्यांना MSF मध्ये बोलावण्यात आला. 25,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आलं, तर ते विद्यार्थी MSF जॉईन करत नाही आहे. एक लक्षात ठेवा, कारण की प्रत्येकाला असं वाटते की असे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटते की बा आपल्याला या ठिकाणी वेटिंगला आपण या ठिकाणी आहे पोलीस भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला थोडीफार मेहनत या ठिकाणी करायची आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो मुलं या ठिकाणी MSF जॉईन करून नाही आले तर त्या जागा खाली राहून राहिले. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की त्या सुद्धा विद्यार्थ्यांना माहित आहे आज जरी आपण या ठिकाणी वेटिंगला आहे पोलीस भरतीमध्ये, तर नक्की या भरतीमध्ये सोमवार जे आपल्या या ठिकाणी पोलीस भरतीचा ग्राउंड चालू होता आहे जानेवारीच्या एंडिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये, या भरतीमध्ये आपल्या या ठिकाणी 100% सिलेक्शन होणार आहे हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे. त्यामुळे मुलं MSF जॉईन करत नाही आहे. MSFच्या ज्या जागा आहे त्या खाली राहून राहिल्या. एक लक्षात ठेवा, 25,000 विद्यार्थ्यांना MSF मध्ये बोलावण्यात आलं, पण खूप कमी विद्यार्थ्यांनी त्या जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म या ठिकाणी भरले, तर भरपूर काही जागा MSFच्या सध्याच्या कंडिशनला जे या ठिकाणी जागा रिक्त आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर MSFच्या ज्या जागा ह्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, कारण की भरपूर विद्यार्थी जॉईन करून येईल जे पोलीस भरतीमध्ये जे वेटिंगला आहे. कारण की थोडाफार जर अभ्यास केला आणि सोमवार जे ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी MSFचं होणार आहे, त्यामुळे अभ्यास या ठिकाणी होणार नाही. तर तेवढ्या काही जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी MSFच्या खाली आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये MSFची भरती या ठिकाणी निघण्याचे दाट चान्सेस आहे. कारण की सध्याच्या कंडिशनला MSF मध्ये जागा या ठिकाणी खाली. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो MSFची भरती निघणार आहे. एक लक्षात ठेवा, तर जवळपास जून महिन्यापर्यंत निघण्याचे दाट शक्यता आहे. तोपर्यंत पोलीस भरतीचा ग्राउंड पेपर या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि निघण्याचे दाट शक्यता आहे पोलीस भरती MSF भरती, कारण की जागा जे विद्यार्थी मित्रांनो MSF मध्ये रिक्त आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर MSF मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिक्षण MSF भरतीमध्ये 12वी पास लागते. मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकता. एक लक्षात ठेवा, आणि MSF भरती म्हणजे यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत MSF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा राहते. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. MSF भरतीमध्ये कोणताही पेपर नव्हता, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते ग्राउंडच्या बेसवर. तर यामध्ये जे 50 मार्कासाठी आपले जे 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्याला 50 मार्क भेटते, आणि 10वी आणि 1600 मीटर रनिंगच्या बेसवर आपल्याला 50 मार्क भेटते. 100 पैकी मेरिट लागते. 2022ची जी MSFची भरती निघाली होती त्यावेळेस जे मुलांना 50 मार्क त्यांना 12वीच्या पर्सेंटेजवर भेटले होते, त्यांना म्हणजे 70च्या वर टक्के होते ते 50 मार्क, आणि 1600 मीटर रनिंग मध्ये त्यांना 10 मार्क भेटले. तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 60 मार्कर विद्यार्थ्यांचं MSF मध्ये सिलेक्शन झालं होतं. खूप कमी कडाप या ठिकाणी गेला होता. तर पहा, तुम्हाला 12वी मध्ये 70च्या वर टक्के असेल तर 50 मार्क भेटणार आहे. 60च्या वर टक्के असेल तर 40 मार्क भेटणार आहे. 50च्या वर टक्के असेल तर 30 मार्क भेटणार आहे. 40च्या वर टक्के असेल तर 10 मार्क भेटणार आहे. 1600 मीटर रनिंगसाठी जे मार्क भेटते 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत रनिंग मारली 50 मार्क भेटते. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत रनिंग मारली 40 मार्क भेटते. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत रनिंग मारली 20 मार्क भेटते. 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत रनिंग मारली 10 मार्क आपल्याला भेटते. आणि उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे, ठीक आहे. एवढं काही पात्रता MSF भरतीमध्ये आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये MSFची भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तर मे जून महिन्यामध्ये निघण्याची दाट शक्यता आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.